हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आता आम्ही अटल सेतूवर आहोत आणि जायला निघालो आहे एकविरा देवीच्या दर्शनाला। तर चला तुम्ही पण। तर आम्ही आलोय लोणावळा आणि खंडाळ्याच्या घाटात। म्हणजे आमचा अचानक प्लॅन झाला एकविराला जायचा। जेव्हा आम्ही झू मधून निघालो तेव्हा आमचा अचानक प्लॅन झाला की चला जाऊया की एकविराला इकडून जवळ आहे। तर मग आम्ही निघालो। तर आता बघूया की पुढे काय होते। आणि आता इकडून जास्त म्हणजे जवळ आहे आणि आता सध्या 19 मिनिटं दाखवतोय मॅप। आणि आता आम्ही खूपच जवळ आलोय। तुम्ही बघू शकता की इकडे बाहेर केवढी ग्रीनरी आहे आणि इकडे सगळं ओलं आहे पावसामुळे। आणि आता आम्ही फायनली एकविरामध्ये पोचलेलो आहोत आणि संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत। आम्ही दुपारी उशिरा निघालेलो अचानक प्लॅन करून। तर आता इथे आम्ही पोचलेलो आहोत आणि फायनली आम्ही आलेलो आहोत। आणि इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, तिकडे जोरात हवा सुटली आहे। मी बघितलं असतो झेंडा केवढा जोरात हलत होता। फायनली आता आम्ही घाटात आहोत। तर चला बघूया आमचं दर्शन। आणि आता आम्ही इथे डोंगरावर आलेलो आहोत वरती। आता वरती पायऱ्या चढून आपल्याला इथे थोड्या जायला लागतात। तर आता आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे आणि इथे बारीक बारीक पाऊससुद्धा चालू आहे। आणि आता दर्शनाला किती वेळ लागेल, किती गर्दी असेल ते आता आपल्याला तिथे गेल्यावरच समजेल। पण चला तुम्ही पण चला। रोडला जाऊ सर। एवढा छान वॉटरफॉल आहे तर थोडं फोटो सेशन तर व्हायलाच पाहिजे। तर आम्ही त्या थांबून जरा फोटो काढले पहिला। तर आता आम्ही इथे डोंगरावर पोचलेलो आहोत। इथे पण छान ज्या समोर केव्ज आहेत तिथे सुद्धा छान वॉटरफॉल आहे आणि खूप गार वारा सुटलेला आहे। चला बघूया आता दर्शन कसं होत आहे। दोन बँड पैसे लागेल।
अशा प्रकारे आम्हाला अर्धा तास आता इथे लाईनमध्ये गेलेला आहे आणि आता आमचं दर्शन बस पुढच्या 2 मिनटात आमचं दर्शन होईल. आई पकड ना.